नमस्कार मंडळी, आजच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज आपण जाणार आहे कोरेगाव तालुक्यातील साखरकडे या ठिकाणी. हे खूप चांगलं ठिकाण आहे, ऐतिहासिक पण आहे. त्याचा इतिहास पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो. तर चला आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तिथून पुढं आलो पुसेगावमध्ये आपल्या मित्राला घेतला. घेण्याचा ब्लॉग काय करता आला नाही मला. इथं तुम्ही गर्दी पाहू शकता. इथं पुसेगावमध्ये यात्रा भरली होती, त्यामुळे गर्दी खूप होती. त्यामुळे मला काय त्याला पिक करण्याचा ब्लॉग करता नाही आला. तर पुसेगावमध्ये श्री परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांचं समाधी मंदिर आहे. या समाधी मंदिराची प्रत्येक वर्षी यात्रा भरते. त्याचप्रमाणे यावर्षी पण यात्रा भरली होती, म्हणून तर खूप गर्दी होती. इथं काय ब्लॉग करता आला नाही मला. तिथून आम्ही पुढे निघालो कोरेगावच्या दिशेने. पुसेगावमधून बाहेर निघाल्यावरती चांगला मोका रस्ता सापडला. आदित्यला म्हणलं, आता गाडी सनाट जाऊ देत, ठेवू नको अजिबात काय. त्यानंतर पुढं तुम्ही व्ह्यू बघू शकता. तुम्हाला तो पुढं डोंगर दिसत असेल, तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर जवळून दाखवेन. तो एक खास डोंगर आहे आपल्या इथला. तुम्ही रस्ता बघू शकता. हा सातारा सोलापूर हायवे आहे. जेव्हापासून हा रस्ता झाला आहे तेव्हापासून इकडे वाहनं नॉनस्टॉप जातात. त्यामुळं रस्त्याचं कामकाज चांगलं झालं असल्यामुळे आपल्याला काय त्रास येत नाही. तर हा बघा, हा आहे वर्धनगड किल्ला. हा पुसेगावपासून अगदी 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यानंतर आम्ही आलो घाटामध्ये. तुम्ही बघू शकता घाटामध्ये किती चांगला असं निसर्गरम्य वातावरण आहे. चांगला व्ह्यूही भेटतोय. तुम्ही इकडे येऊन एकदा नक्की बघावं. पुढं आल्यावरती आम्ही निघालो साखरगडच्या दिशेने. आता त्याला म्हणलं, रस्ता चांगला आहे, गाडी जोरात जाऊ देत, अजिबात आधीमध्ये थांबू नको. आधी ते म्हणला ठीक आहे. नंतर पुढे आलो, मित्राला बघतो तर काय, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते तेच समजेना. चालायचं आता काय, गावाकडचा रस्ता म्हणल्यावरती तेवढंच चालणारच. आपल्याला जायचं होतं देवीचं दर्शन घ्यायला, त्यामुळे रस्ता बघून चालणार नव्हतं. आता त्याला म्हणलं हळूहळू जाऊ देत, पण जाऊ देत. त्यानंतर पुढं निघालो आणि आला चांगला रस्ता. आता तरी आदित्यला म्हणलं, गाडीत थांबू नको अजिबात, आता नॉनस्टॉप साखरगडाच्या दिशेने जाऊ देत, 180-180 जाऊ देत. आदित्य म्हणलं ठीक आहे. त्यानंतर पुढं आलो, इथेही चांगला रस्ता, चांगलं वातावरण होतं, ऊनही पडलं होतं. चला म्हटलं जाव्यात. त्यानंतर पुढं आलो तर काय, पुन्हा तीच परिस्थिती. आदित्यला म्हणलं चल आता जाऊ देत, हळूहळू जाऊ देत, काय आता गावाकडचं आहे म्हटल्यावरती आपल्याला काय बोलता येणार नाही. ठीक आहे म्हणलं, चल जाऊ देत. मागचे काकाही हळूहळू येतात. त्यानंतर पुढं आल्यावरती कळालं की इथं रस्त्याचं काम चालू आहे. म्हणलं अरे वा वा वा, तर प्रगतीचं काम चालू आहे, त्यामुळे काय बोलू शकणार नाही आपण. ठीक आहे. नंतर पुढं आलो, नंतर गावाजवळ आल्यानंतर त्या रस्ता चांगला लागला आम्हाला. त्यानंतर मग आम्ही नॉनस्टॉप साखरगडच्या दिशेने निघालो. मित्रांनो, आपण अखेर पोचलोच जिथे आपण आज जाणार होतो, म्हणजेच साखरगड या ठिकाणी. जसं जसं जवळ जाऊ तशी मला उत्सुकता लागली होती की वर मंदिर कसं असेल, मंदिराचं बांधकाम कसं असेल, देवीची मूर्ती कशी असेल. आधी त्याला म्हणलं जाऊ देत, आता आलोय जवळ तर. जसं जसं वर जाऊ तसं तसं व्ह्यूही चांगला होता. आजूबाजूला बघितलं, वा वा काय व्ह्यू आहे, असं अगदी मन माझं बोललं. पुढं निघालो. मित्रांनो, हे मंदिर खूप चांगलं असून या ठिकाणी तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता, मित्रमैत्रिणींसोबत पण येऊ शकता. तुम्ही एकदा नक्की तर यावं अशी माझी इच्छा आहे. पुढं आल्यावरती आदित्यची गाडी म्हणायला लागली, मालक तुमचं वजन खूप वाढलंय. आम्ही गाडीला म्हणलं चल हळूहळू चल, पण चल आता आलोय जवळ तर. पुढं आल्यावरती असा काय चांगला व्ह्यू दिसायला लागला. टर्न घेण्याची बाबा बाबा काय हा व्ह्यू आहे. त्यानंतर पुढं निघालो.
आणि अखेर आम्ही मंदिराजवळ पोचलोच. मला काय व्ह्यू बघण्यासाठी राहावे ना, त्यामुळे पहिला मी व्ह्यू बघायला गेलो. मित्रांनो, तुम्ही तर नक्की यावं, एकदा तरी हे ठिकाण तुम्ही एक्सप्लोर करावं. तर बघू शकता मित्रांनो, असला भारी व्ह्यू आहे ना, काय सांगायलाच नको. वा, हेच ते मंदिर आपण जिथं आज जाणार आहोत. तर मित्रांनो, एवढा मोठा चांगला प्रवास करून इथं पूर्ण पोहोचलेलो आहे आम्ही. रस्ता बेकार होता, पण ठीक आहे, चालतं तेवढं. काय देतं तुझं, काय म्हणणं आहे गोष्टीवर? नाही, बरोबर आहे. रस्ता खराब होता, आपण वेळेत पोचलेलो आहे. आता यानंतर आपण आता मंदिराकडे जाऊया. तुम्ही मागं बघू शकता हे मंदिर. या मंदिराचा इतिहास खूप चांगला आहे, मी तुम्हाला उतरल्यानंतर नक्की सांगेन. तर बघत राहा पुढचा व्लॉग. मित्रांनो, मंदिराचं महाद्वार बघून मला छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले याची खूप आठवण आली. मित्रांनो, चढताना मला एक हे दिसलं. हे काय असावं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. देन पुढं जाऊयात. पुढं आल्यावरती इथे डाव्या बाजूला मला एका पाषाणावरती देवीची कोरलेली मूर्ती दिसली. एकदम आकर्षक सुंदर अशी कोरलेली मूर्ती आहे. आता म्हणलं इतिहास सांगण्यासाठी उतरायची कशाला वाट बघायची, तर इतिहास तुम्हाला इथूनच सांगायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, या मंदिराचा इतिहास असा की सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात औंध येथे यमाई देवीचे जागृत स्थान आहे. त्याही मंदिराचा मी व्लॉग पुढे टाकेनच, तर तुम्ही तो नंतर पडल्यावरती बघू शकता. तर मंडळी, किनईजवळ हिवरे नावाचे एक गाव होते. तिथे त्र्यंबकपंत कुलकर्णी नावाचे एक गृहस्थी राहत होते. ते रोज घोड्यावरून औंधाला यमाई देवीच्या दर्शनाला जात होते. हा क्रम त्यांनी 12 वर्षे पाळला होता. त्यानंतर यमाई देवीने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवलं. श्री कुलकर्णी यांच्या पत्नी गर्भवती होत्या व घरी बाळंतपण करू शकणारे कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना औंधास न जाण्याची विनंती केली. परंतु 12 वर्षे न चुकलेले देवीचे दर्शन कसे चुकविणार यासाठी ते औंधास गेले व देवीस सांगितले की मी आता 15 दिवस येथेच थांबणार आहे. माझ्या पत्नीच्या बाळंतपणाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवत आहे. त्यानंतर ते औंध येथे 15 दिवस राहिले. 15 दिवसानंतर घरी आल्यावर त्यांनी पाहिले की पत्नीचे बाळंतपण सुखरूप झाले होते. याबाबत पत्नीकडे विचारणा केली असता तिने सांगितले की तुमच्या लांबच्या नात्यातील बहिणीने बाळंतपण केले व सर्व घरातील कामे तीच पाहत होती. पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे धुणी भांडी करण्यासाठी नदीवर गेलेल्या त्या बहिणीला पाहण्यासाठी ते नदीवर गेले. तिथे बघतात तर काय, तर भांडी आणि कपडे तशीच, पण तिथून ती गायब होती. नंतर कुलकर्णी यांच्या लक्षात आले की बहिणीच्या स्वरूपात येऊन देवीनेच पत्नीचे बाळंतपण केले. दुसऱ्या दिवशी कुलकर्णी औंध येथे गेले व देवीला दर्शन देण्यास विनंती केली. देवीने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. त्यावर आपल्यासोबत येऊन देवीने आपल्या घरच्या देव्हाऱ्यात वास्तव्य करावे असा वर त्यांनी मागितला. देवीने तथास्तु म्हणले, परंतु रस्त्यातून जाताना मागे न पाहण्याची अट घातली. साखरगडाच्या पायथ्याशी आल्यावर देवीच्या पैंजणांचा आवाज ऐकू न आल्याने आपसुकपणे कुलकर्णी यांनी मागे पाहिले व देवी त्याच ठिकाणी अदृश्य झाली. ज्या ठिकाणी देवी गुप्त झाली तेथे एक शिळा प्रकट झाली. तिथे आजही देवीची शिळा असून त्याला घाटजाई मंदिर असे संबोधले जाते. त्यानंतर त्र्यंबकपंतांना देवीने सांगितले की अट मोडल्यामुळे आता घरी येणे शक्य नाही आहे, पण आजूबाजूच्या डोंगरात जेथे वनगाय स्वतःहून वासराशिवाय दुधाच्या धारा सोडेल तेथे माझे वास्तव्य आहे असे समजून माझी पूजा कर. त्याप्रमाणे साखरगडावर वनगायने दुधाच्या धारा सोडल्या. तेथे देवीचे स्वयंभू तांदळा होता. त्यानंतर औंधाच्या पंतप्रतिनिधी घराण्यातील राजांनी येथे मंदिर बांधले. साखरगडावर देवीचे स्थान असल्यामुळे ही देवी साखरगड निवासिनी म्हणून प्रसिद्ध आहे. मंडळी, डोंगरावरती अहोरात्र वारा, ऊन, पाऊस यामुळे मंदिराची हानी होत होती. त्यावेळी मंदिर समितीच्या परवानगीने किन्हईकर कुलकर्णी भावंडांनी आपल्या कुलदेवीसाठी मंदिराचे शास्त्रशुद्ध जतन संवर्धनाचे काम हाती घेतले व ते पारही पाडले. मूळ शैलीला धरून केलेल्या या जतन संवर्धनाच्या कामाची दखल थेट युनेस्कोने घेऊन 2014ला कल्चरल हेरिटेज कन्झर्वेशन अवॉर्ड हा पुरस्कार दिला. मग तुला कसं वाटलं इथून? तर हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे येऊन अतिशय सुंदर जागा आहे. ही युनेस्कोने अवॉर्ड दिलेला आहे या जागेला. तर ही जागा तुम्ही पाहू शकता, अतिशय उत्तम अशी जागा आहे. आणखीन काय सांगू शकतो आता? तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल ही ऐतिहासिक जागा आपली. अशा ऐतिहासिक जागा आपल्याला जतन करणं खूप गरजेचं असतं. तसं जसं आपण भविष्यामध्ये जाऊ तशा ऐतिहासिक अशा जागा ह्या इतिहासात विलीन होत जाणार आहेत.
तर ह्या वेळी न होता आपल्याला अशा ऐतिहासिक जागा जतन करणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या पिढीनंही बघणंही खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला ही जागा बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याजवळ असं एखादी ऐतिहासिक ठिकाण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या ठिकाणी आम्ही नक्की व्हिजिट करू. मित्रांनो तुम्ही बघू शकताय असं निसर्गरम्य वातावरण आता झालेलं आहे. या ठिकाणी आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत. आमचं सगळं बघून वगैरे झालेलं आहे मंदिर वगैरे. तर तुम्ही बघा इथं ऐतिहासिक ठिकाणं वगैरे आहेत. हे खाली जे दिसतंय हे किन्ही गाव आहे. तर हा इतिहास तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये ऐकला ह्या गावाबद्दल आहे. आणि या गावाबद्दल असून ह्या मंदिराबद्दलसुद्धा तो इतिहास तसाच आहे. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी पुन्हा एकदा आपण अशा नवीन ऐतिहासिक ठिकाणासोबत भेटू. तोपर्यंत राम राम.